बुलेटिनमध्ये घडामोडी सविस्तरपणे बघूयात। पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहेत। शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये भाषण करताना सुपारी देऊन शिवसेनेच्या हत्येचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनामध्ये हा गंभीर आरोप केलाय। भाजपचे तळवे चाटण्याकरता शिवसेनेचा जन्म झालेला नाही। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हा जसा प्रसंग होता तसाच प्रसंग आता आहे असं ठाकरे म्हणाले। शिवाय पक्षाची पडझड रोखून संघटना मजबूत करण्यासाठी ठाकरे गट शिवसंपर्क अभियान आणि शाखा संपर्क अभियान राबवणार आहे। ठाकरेंसोबत असलेले प्रमुख नेते महाराष्ट्र दौरा करणार आहेत। गाव आणि तालुका पिंजून काढण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी नेत्यांना दिलेले आहेत। नेत्यांच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत। शिवसेना भवनामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। पक्ष चिन्ह आणि नाव गेल्यानंतर महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात झाली। आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत। उदय, काय अपडेट? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांची आणि त्याचबरोबर काही आमदारांची महत्त्वाची बैठक शिवसेना भवनमध्ये पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये काही पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांच्या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पक्षाचं अधिकृत नाव आणि त्याचबरोबर अधिकृत निवडणूक चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्यामुळे एकंदरीत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे। त्याचबरोबर एक आक्रमक बाणा घेऊन पुन्हा एकदा जनतेमध्ये जाण्याचं एक नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रभर दौरे राखण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आता जर आपण जागे झालो नाही तर 2024ला तिथे हुकुमशाही येईल या देशामध्ये, या राज्यामध्ये, असं वक्तव्य देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर एक भावनिक साथ देखील त्यांनी घातलेली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ज्या वेळेला निधन झालं त्यावेळेचे जे क्षण आहे त्यावेळेचा जो काळ आहे तो काळ आता पुन्हा एकदा मला आठवतो असं देखील त्यांनी सांगितलं। त्यामुळे कुठेतरी भावनिक झालेले देखील आपल्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिसत आहेत। त्यामुळे आता पक्षाची पडझड आणि पक्ष पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभं करण्याचं खूप मोठं आव्हान आणि खूप मोठं शिवधनुष्य हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उचलायचं आहे। त्या संदर्भात त्यांची रणनीती जी आहे ती आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्की उदय, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल। 27 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सगळ्या 56 आमदारांना अधिवेशन काळात उपस्थित राहण्याकरता व्हीप बजावण्यात येणार आहे। याबाबत नुकतीच शिंदेंसोबत असलेल्या सगळ्या 40 आमदारांची विधान भवनामध्ये बैठक पार पडली। तसंच हा व्हीप ठाकरेंसोबत असलेल्या सगळ्या 15 आमदारांनाही लागू होतो। तो पाळायचा की नाही याबाबत ठाकरे गटातील आमदार निर्णय घेतील आणि व्हीप न पाळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होईल, हेही गोगावले यांनी स्पष्ट केले। तसंच संजय राऊतांना अपात्र ठरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं। सगळ्यांना होणार, हा सगळ्यांना लागू होतो। त्याच्यामध्ये कोणी सुटलेलं नाहीये, म्हणजे सगळे ज्या चिन्हावरती आणि पक्षाच्या नावावरती निवडून आले त्या सगळ्यांना, म्हणजे कोणी का असं सगळ्यांना बोलतोय ना, म्हणजे याचा अर्थ ठाकरेंना पण होईल आणि शिंदेना पण होईल, सगळ्यांना होईल। आज फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात आमची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये पूर्ण शिवसेनेच्या 56 आमदारांनी प्रत्येक प्रतोदानी दिलेल्या आदेशानुसार हजर राहण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या। हा कायदेशीररित्याच शिवसेना पक्षाचं कार्यालय होतं जे पूर्वीपासून आम्ही वापरत होतो। त्याच कार्यालयामध्ये विधिमंडळ पक्ष शिवसेनेचं ते कार्यालय होतं आणि त्याच कार्यालयातून कामकाजाला आजपासून सुरुवात केलेली आहे आम्ही या अधिवेशनात। या संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे आणि म्हणून अशा सायको माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं हे आम्हाला उचित वाटत नाही। परंतु एक निश्चितच आहे, त्यांना आणखीन कल्पना नाही की निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्षाची मान्यता आम्हाला दिलेली आहे। म्हणून आम्ही आज बैठकीमध्ये सुद्धा याच्यावर थोडीशी चर्चा झालेली
त्याचं डिस्क्वालिफिकेशन कसं होईल याची निश्चित कारवाई आम्ही करणार आहोत. डिस्क्वालिफिकेशन झाली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंच्या अधिकृत शिवसेनेनं विधिमंडळातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतलंय. भरत गोगावले, सदा सरवणकरांसह शिंदेंसोबतच्या आमदारांनी विधिमंडळ कार्यालयात प्रवेश केला. शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय ताब्यात घेण्याआधी या आमदारांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रीतसर पत्र लिहिलं आणि विधानसभाध्यक्षांच्या परवानगीनंतर शिवसेना कार्यालयात प्रवेश केला. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटानं आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टासमोर केली. परंतु सरन्यायाधीशांनी याचिकेवर तात्काळ सुनावणीला नकार दिला. मागणीवर उद्या सुनावणी होणार आहे. ठाकरेंची ही याचिका मेन्शनिंग लिस्टमध्ये नव्हती, त्यासाठी कोर्टानं ही याचिका उद्या घेण्यास सांगितलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निकाल पक्षपातीपणाचा आहे असा आरोप करत कोर्टानं निकालाला स्थगिती द्यावी अशी मागणी ठाकरे गटानं याचिकेतून केली आहे. इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरोधामध्ये आज मेन्शनिंग आज होतं. उद्या त्यावर आता सुप्रीम कोर्ट लगेच कळवेल कधी सुनावणीसाठी घेत आहे. कारण ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय आला हा अगदी अनपेक्षित आणि धक्कादायक असा निर्णय होता. सर्व लोकशाहीची तत्व ही पायदळी तुळवली जात आहेत की काय अशा प्रकारचा एक संभ्रम किंवा अशा प्रकारच्या मनामध्ये येणारा असा हा निर्णय होता. जी कोर्ट ने बोला कि 10:25 की डेडलाइन होती है कोई भी मेंशनिंग परफॉर्मा देने के लिए, वो टाइम पे नहीं दिया गया. तो कोर्ट ने एक जनरल रूल है जो कोर्ट किसी के बीच में डिस्क्रिमिनेट नहीं करती. जो भी 10:25 तक के अपना मेंशनिंग परफॉर्मा देता है कोर्ट उसको सुनती है. जो उसके बाद देता है कोर्ट उसको बोलती है कल आओ. एग्जैक्टली वही चीज हुई है. अभी सुनवाई नहीं होगी. अभी मैटर लिस्ट होने के लिए मेंशनिंग टाइम पे देना पड़ेगा कल सुबह, और उसके बाद मेंशनिंग में चीफ जस्टिस साहब डिसाइड करेंगे इस मैटर में डेट कब लगती है. एक प्रोसीजर है कि जो भी पिटिशन फाइल होगी, डिफेक्ट क्योर होंगे, उसकी एक डेट आएगी तो वो डेट कोर्ट देगी. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप, शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. आमची लढाई ही मिंधे गटासोबत नाही, आमची लढाई ही देशाला हुकुमशाहीकडे नेणाऱ्या भाजप विरोधात आहे. मिंधे गटाची आमच्या विरोधात लढण्याची पात्रताच नाही असं संजय राऊत यांनी ठणकावलं. भाजपने सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकण्याचा निर्धार केलाय, त्यावरही संजय राऊतांनी टीका केली. पुन्हा सत्तेत येऊन दाखवावं आमच्या त्यांना शुभेच्छा असा सूचक इशाराच राऊतांनी दिला. तुम्ही कोणाला विरोधक मानताय? आम्ही भाजपचे विरोधक. आमची लढाई मिंदे गटाशी नसून देश हुकुमशाहीकडे नेणाऱ्या, यंत्रणा आपल्या पायाखाली ठेवणाऱ्या, टाचेखाली ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी आमची लढाई आहे. मिंदे गट त्यांचा गुलाम आहे. आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रताच नाही. अमित शाह ने कहा है सर महाराष्ट्र में लोकसभा 48 सीट असली शिवसेना और भाजपा मिलकर लड़ेगी. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. देशात त्यांनी पुन्हा सत्तेवर येऊन दाखवावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळतेय. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंमध्ये शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. फोनवर कायदेशीर बाबींबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शरद पवारांनी दूरध्वनीवरून उद्धव ठाकरेंशी संवाद साधला अशी माहिती समोर येते. शिवसेना भवन कुणाचं याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहेत. पक्षनिधी तसंच शिवसेना भवनाचा ताबा उद्धव ठाकरेंकडे जाणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अशात शिवसेना भवन शिवाई ट्रस्टच की असं ट्विट करत पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला चिमटा काढलेला आहे.
बाकी या ठिकाणी आपलं नाव जात आहे, आपलं चिन्ह जात आहे, त्याची चिंता नाही, पण आपली प्रॉपर्टी कशी आपल्याकडे राहील याची चिंता जास्त सतावते, असं हे एकंदरीत यातनं सगळीकडनं दिसतंय. सन्माननीय बाळासाहेबांचं शेवट एक वाक्य आहे, त्याचं त्यांनी आठवण ठेवायला पाहिजे. पैसा येतो, पैसा जातो, पैसा पुन्हा येतो, पण एकदा गेलेलं नाव हे परत मिळवता येत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळवता येत नाही. मला असं वाटतं हे शिकवणच विसरलेली आहे, विचारसरणीच विसरलेली आहे, त्यातनं सगळं होताना दिसतंय. धनुष्य बाणाची डील 2000 कोटी रुपयात झाली असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला. यावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊतांनाच विचारा, डील झालेले पैसे कुठे ठेवलेत आणि किती नोटा होत्या, असं गुलाबराव पाटील म्हणाले. काल संजय राऊतांनी म्हणलं की जे धनुष्यबाणाची डील झाली ती 20,000 कोटी रुपये देऊन झाली. दुसरं राहिलं काय आता, कुठे ठेवले पैसे त्यांना विचारून घ्या, नोटा किती होत्या का. भाजप शिंदेंचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला असून आम्ही तो योग्य वेळी जाहीर करू, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरात केलं. खासदार निवडून येतील हे शहांनी स्पष्ट केलं, त्यामुळे उगाच गोंधळ निर्माण करू नका असं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे अमित शहांना शत्रू मानत असतील, पण आम्ही कुणाला शत्रू मानत नाही, आम्ही वैचारिक विरोधक मानतो, असंही फडणवीसांनी म्हटलंय. कुठलंही कन्फ्युजन होऊ नये याकरताच काल शिवसेनेचे खासदारही आमच्या मंचावर होते आणि अतिशय स्पेसिफिकली एनडीए म्हटलंय त्यांनी, मोदींच्या पाडल्यात टाकताना एनडीए म्हटलंय. त्यामुळे कृपया कन्फ्युजन क्रिएट करू नका, ते होणार नाही. आम्ही आमचा सगळा फॉर्म्युला ठरलाय, तो योग्य वेळी आम्ही जाहीर करू आणि योग्य रिप्रेझेंटेशन जसं मागच्या काळात शिवसेनेला मिळायचं तसंच रिप्रेझेंटेशन हे शिवसेनेला मिळत राहील. अमित शहा शत्रू नंबर 1 आहे असं उद्धव ठाकरेंनी काल त्यांनी ठरवायचा कोणाचा काय क्रमांक. आम्ही कधी कोणाला शत्रू मानलं नाही, आम्ही वैचारिक विरोधक मानतो. त्यांनी शत्रू मानायचं, शत्रू मानावं. एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो, हा मोठा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिलाय, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. दुसरीकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह नसताना पुन्हा आपला पक्ष उभा करणं हे उद्धव ठाकरेंसमोर आव्हान असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. एक कार्यकर्ता नेत्याचा वारसा होऊ शकतो आणि तो पक्षाचं नेतृत्व करू शकतो, हा एक नवीन मेसेज आदरणीय एकनाथ शिंदेंनी दिलाय. तो मेसेज यशस्वी करणं, भविष्यामध्ये पक्षामधले त्यांच्याबरोबर असलेले सर्व लोक निवडून आणणं, सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी आहे. आणि आता ते नाव नसताना आपला पक्ष परत उभा करणं आणि मोठा करणं ही ठाकरेंच्या समोर एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरीत पोटनिवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. सर्वपक्षीय प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह युतीच्या नेत्यांची एकत्रित सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता कसब्यात ही सभा होईल. तर नाना काटेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव, माजी मंत्री धनंजय मुंडे सभा घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ही सभा होईल. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी रोड शो आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. देशात जोपर्यंत जनसंख्या नियंत्रण कायदा येत नाही तोपर्यंत प्रत्येक सनातनीने 5-6 मुलं जन्माला घालावीत, असं वक्तव्य धर्मगुरू देवकी नंदन ठाकूर महाराजांनी नागपुरात केलं. हिंदूंनी वेळेवर लग्न करून निदान 5-6 पोरं जन्माला घालावीत. सोबतच देशात सनातन बोर्ड निर्माण केला जावा, ज्यात धर्मचर्याचा सहभाग व्हावा, अशी देखील मागणी देवकी नंदन ठाकूर महाराज यांनी केली. कम से कम 4-5 साल पहले मैंने बात कही थी सनातन बोर्ड. सबसे पहले कहा कि सनातन बोर्ड बनना चाहिए. क्यों बनना चाहिए? वह बोर्ड जिस पे हाथ रख देगा वो क्या है, मेरी जगह. अब जज भी मेरा, वकील भी मेरा और ये अधिकार भी मेरा, तो ऐसे कैसे न्याय मिलेगा? आज 3रे या 4थे नंबर पे ऐसे वह बोर्ड है जिसके पास प्रॉपर्टी है, होने जाने का. चलो हमें उससे कोई मतलब नहीं, हम सनातन बोर्ड चाहते हैं. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी संदर्भातली बातमी आहे. तो पुन्हा अडचणीत आलेला आहे. एकीकडे
पत्नी आलिया सिद्दीकी हिनं नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले. आता मोलकर्णीनं अभिनेत्यावर तिला दुबईत एकटं सोडून पगार न दिल्याचा आरोप केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकरीण सपना रॉबिन हिनं ट्विटरवर रडतानाचा आणि मदतीची याचना करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. वकील रिजवान सिद्दीकी यांनी या मुलीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. सपनानं या व्हिडिओमध्ये तिची व्यथा सांगितली आहे आणि तिनं तो व्हिडिओ आलियाच्या वकिलाला व्हिडिओ पाठवून मदत मागितली आहे. चंद्रपुरातील ताडोबा प्रकल्पाबाहेर वाघाचं दर्शन झालंय. MIDC भागात GMR ऊर्जा कंपनी परिसरात वाघ पाहायला मिळालाय. सुरक्षा रक्षकाला वाघ दिसल्यावर त्याने याची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि वनविभागाचा चमू सतर्क झाला. त्यानंतर सकाळी वाघाचे ताजे पगमाग बघायला मिळाले. CCTV फुटेजमध्ये वाघाचा मुक्त संचार कैद झालेला आहे. शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंची बैठक पार पडली. पत्रकार परिषद सुरू होतीये. थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनामध्ये सगळ्याच नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महत्वाची माहिती किंवा महत्वाचा मुद्दा असा की सगळे उद्धव ठाकरेंचे जे नेते आहेत ते आता महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. गाव तालुका तालुका पिंजून काढा. प्रत्येक शिवसेनेच्या व्यक्तीशी संवाद साधा, जनतेशी संवाद साधा, असं उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना म्हटलंय. आणि याकरताच पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण. आज मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो आणि त्याच्यानंतर बोलतो. आज तुम्ही मला भेटायला का आला? कारण माझं नाव पण चोरलंय आणि चिन्ह पण चोरलंय. तसं पाहिलं तर चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ दुर्दैवाने देशात सुरू झालाय आणि सगळं काही चोरल्यानंतर सुद्धा तुम्ही माझ्याकडे एवढ्या गर्दी करून काय बोलायला आलात याचं पहिलं उत्तर द्या. मग मी मला जे बोलायचं ते बोलतो. मोठ्याने बोला ना. नाही प्रश्न नाही. का आला ते माझा प्रश्न नाही. मला उत्तर द्या ना पहिलं. कार्टून हा त्या गटात सुद्धा प्रतिक्रिया होते आहे आणि या गटात तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. जे काही सगळं आहे तो देश पाहतो. मी एकच गोष्ट सांगेन जे आता तुम्ही बोललात ते महत्वाचं आहे. एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे की त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी चोरलं किंवा चोरण्याचा प्रयत्न जरी केलेला असला आणि त्याला मी तर मगाशी माझ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हा पूर्वनियोजित कट होता आणि आहे. पण आता आपण जे म्हणालात की त्यांनी शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव नाही चोरू शकत. त्याच्यामुळे एका गोष्टीत तर मी नक्कीच भाग्यवान आहे की मी बाळासाहेबांच्या आणि माच्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य काही त्यांना मिळालेलं नाही आणि ते भाग्य त्यांना दिल्लीवाले काही देऊ शकत नाहीत. कारण दिल्लीवाले किती जरी उठले मातले तरी ती माणसंच आहेत. प्रश्न एवढाच आहे जे मी काल माझ्या उत्तर भारतीयांच्या एका बैठकीत बोललो की आज ही परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय. ही परिस्थिती उद्या देशातल्या कोणत्याही पक्षावरती ते आणू शकतात आणि आत्ताच जर का याचा मुकाबला केला गेला नाही तर कदाचित येत्या 2024च्या लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकेल. कारण त्याच्यानंतर हुकुमशाहीचा नंदानाद सुरू होऊ शकतो. हिंदुत्व नक्कीच आम्ही हिंदुत्व काय सोडलेलं नाही, सोडणार नाही. पण आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. त्याच्यामुळे राष्ट्र प्रथम आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून राष्ट्र गिळायला जर कोणी निघाला असेल तर एक कडवट सच्चा राष्ट्रवादी, आता राष्ट्रवादी म्हटल्यानंतर पुन्हा तुम्ही पवारांशी संबंध नका लावू, राष्ट्रीय हिंदू म्हणून जे या विचाराचे आहेत त्यांनी लढाईला उभं राहिलं पाहिजे. आज एक कार्टून मी तुम्हाला दाखवतोय मुद्दामून मिड डे मध्ये छापून आलेलं आहे.
आता असं म्हणतात की काही शब्द जे काही काम करू शकत नाही किंवा साधलं जात नाही काही असंख्य शब्दांनी ते एका कार्टूनमध्ये साधलं जातं. तर हे मिड डे मध्ये छापून आलेलं कार्टून आहे, सामन्यात नाही, उद्या सामन्यात छापायला सांगितलेले मिड डेची परवानगी घेऊन. आणि त्याच्यात त्यांनी त्या कार्टूनमध्ये असं दाखवलेलं आहे, घरफोडी झालेली आहे. इकडे भगवा झेंडा पण दाखवलाय त्यांनी, हे मी काढलेलं कार्टून नाहीये. आणि त्याच्यात तो पोलीस जो आहे तो त्या घरमालकाला सांगतो की he has 2/3 of your assets, that means it all belongs to him. म्हणजे घरफोडी केलेली आहे, दरोडा घातलेला आहे, दरोडा घालून जेवढं काही आपल्या खोक्यात घेता येईल तेवढं घेतलेलं आहे. आणि पोलीस त्याला सांगते की याच्या सगळ्या खोक्यामध्ये सगळी तुझी 2/3 पेक्षा जास्त मालमत्ता याच्याकडे चोराकडे, त्याच्यामुळे सगळी उरलेली पण त्याचीच आहे. याला लोकशाही मानायची का? निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलेला आहे हा निकाल अत्यंत अयोग्य आहे. कारण घटनाक्रम जो घडलेला आहे त्या घटनेच्या क्रमाप्रमाणे निकाल अपेक्षित आहे. पहिली आम्ही 16 जणांच्या अपात्रतेची जी काही तक्रार केलेली आहे आणि त्याची सुनावणी उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होते आहे. मी मध्ये आपल्याला बोलून सांगितलं होतं की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो अयोग्य आहे आणि त्याला आम्ही आव्हान दिलेलंच आहे सर्वोच्च न्यायालयात. आमची विनंती की उद्या त्याची सुनावणी व्हावी, आम्ही अशी प्रार्थना सर्वोच्च न्यायालयाला केलेली आहे. मुद्दा काय येतो की 2/3 हे कधी घडले, ते एका संख्येने गेलेत का? तर गेलेले नाहीत. 16 जण आधी गेलेत, त्यांची अपात्रतेची केस ती तिकडे दाखल आहे. त्याच्यानंतर मला वाटतं 23 जणांच्या अपात्रतेची आम्ही तक्रार केलेली आहे, ती केस चालू आहे. त्याची टोटल मारून जर 2/3 करणार असाल तरी सुद्धा घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की 2/3 ना कुठल्या तरी पक्षामध्ये विसर्जित व्हायलाच पाहिजे, ते विसर्जित झालेले नाहीत. त्याच्यामुळे ते घटनेच्या नुसार जे काही घटनातज्ञ माझ्याशी बोललेत त्यानुसार ते अपात्र ठरवले गेलेच पाहिजे, अशी एक घटनेच्या मध्ये जी काही नमूद केलेली कलम आहे त्यानुसार जे लिहिले त्याप्रमाणे हे व्हायला पाहिजे. आता त्याच्या आधी निवडणूक आयोगाने ही घाई करण्याची काय गरज होती? मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयुक्त नेमले गेले ती प्रशांत भूषणनी एक केस केलेली आहे आणि त्यातले एक वादग्रस्त आयुक्त ह्या 3 आयुक्तांमधले एक आयुक्त आहेत. जर मी चुकत असेल तर मी माफी मागेन, पण जर मी बरोबर बोलत असेल तर हा प्रश्न सगळ्यांनी विचारला पाहिजे की ज्यांच्या नेमणुकीवरती प्रशांत भूषण यांनी केस दाखल केलेली आहे की घाईघाई त्यांची नेमणूक कशी काय केली? बरी नेमणूक झालेली आहे, निवड नाही. म्हणजे आपल्या लोकशाहीचं सर्वात मोठं एक दुर्दैव असं आहे की पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे, पक्षांतर्गत निवडणुका पाहिजेत, देशात निवडणुका पाहिजेत. सगळ्या गोष्टी जर निवडणुकीने होत असतील आणि निवडणूक आयुक्त मात्र नेमणुकीने होत असेल तर मग लोकशाहीचा मूळ जो गाभा आहे तोच कुठेतरी धोक्यात येतोय. जसं सर्वोच्च न्यायालयाचे ते कॉलेजियम आहे किंवा की काय त्याला एक शब्द आहे मराठीमध्ये न्यायवृंद, त्याच्यावरती आता आक्षेप घेतला गेला होता केंद्रीय कायदा मंत्र्यांनी रिजिजू आणि लोकसभेच्या अध्यक्ष राज्यसभेच्या सभापतींनी. पण न्यायमूर्ती खंबीर राहिले म्हणून सरकारला बॅकफुटला जावं लागलं. म्हणजेच काय की निवडणूक आयुक्त आम्ही आमचे चाकर असतील तेच नेमणार, न्यायालयामध्ये सुद्धा आमची हुकूमत चालणार. अशा पद्धतीने जर का केंद्र सरकार जाऊ इच्छित असेल आणि जायला त्यांनी सुरुवात केली असेल तर एका गोष्टीबद्दल मला नक्कीच समाधान आणि आनंद व्यक्त करायचा आहे की या त्यांच्या जी काही एक बेधुंदी होती त्याला सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला. म्हणून आम्ही तुमच्याच माध्यमातून आणि प्रसिद्धी प्रिंट मीडियातून वाचलं की सर्वोच्च न्यायालयाच्या ठामपणापुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. जर सर्वोच्च न्यायालय उद्यापासून सुनावणी घेतच आहे आणि त्या सुनावणीचा निकाल काय लागू शकतो हे घटनातज्ञांनी सांगितलेलं आहे. म्हणून कुठेतरी गुंतागुंत वाढावी म्हणून घाईघाईने निवडणूक आयोगाने हा निकाल तर दिला नाही ना, तीच शक्यता मला जास्त वाटते. कारण आजपर्यंत मला नाही आठवत असं कुठे झालंय की एखाद्या पक्षामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर चिन्ह गोठवलं जातं, नाव गोठवलं जातं. जे नाव आणि चिन्ह आमचं अंधेरीच्या पोटनिवडणुकीचं निमित्त सांगून गोठवलं गेलं होतं. मग मला कुठे मुखवटा घालण्याची गरज नाही. मी सरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
या नावाने आणि मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढली, आम्ही आमच्या पक्षाने ती निवडणूक जिंकली. ज्यांनी घाईघाई ते चिन्ह गोठवून घेतलं होतं त्यांनी आणि त्यांचे राजकीय जे कोण त्यांनी म्हणतात, कारण काल मला वाटतं कोणतरी म्हणाले की अमित शहा त्यांना वडिलांसारखे आहेत. आता किती किती लोक त्यांना वडिलांसारखे वाटतात मला माहित नाही, माझे वडील तर ते चोरतातच आहेत. तर त्यांनी निवडणूक ती लढण्याची हिंमत पण नाही दाखवली. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडताना कुठेही ते मी तुम्हाला सांगत होतो की जसं पूर्वी काँग्रेसमध्ये सुद्धा वाद झाला होता इंदिरा गांधींच्या वेळेला, तेव्हा सुद्धा सिंडिकेट आणि इंडिकेट असे 2 गट स्थापन केले गेले. त्यांचं मूळ एक पहिल्यांदा मला वाटतं आधी काय होतं, बैलजोडी एक होती, त्याच्यानंतर गाय वासरू होतं. तेव्हा गाय वासरू नका विसरू ही घोषणा गावोगावी खेडोपाडी गेली होती. ते गाय वासरू हे चिन्ह गोठवलं गेलं. मग इंदिराजींनी हात घेतला आणि मग ती हातची सफाई इतके वर्ष सगळ्यांनी बघितली. समाजवादी पार्टीच्या मध्ये जेव्हा हा वाद झाला होता त्यावेळेला समोरचे जे होते त्यांनी मला वाटतं तो दावा दिलाच नाही, कोर्टात ते गेलेच नाही. त्याच्यामुळे ते नाव आणि चिन्ह अखिलेशला मिळालं. जयललिता आणि जानकी रामचंद्र यांच्यामध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा त्या दोघी जणींमध्ये समेट झाला आणि मग नाव आणि चिन्ह ते मिळालं. बाकी कोणालाही असं नाव आणि चिन्ह हे एका गटाला हे तुझं म्हणून दिलेलं नाही. पंटी पण गोठवली नाही त्यांनी, मला वाटतं त्यांनी बदलली. ती पंटी विजली त्यांची, लोकांनीच विजवून टाकली, कारण तेव्हा त्यांची डिपॉझिट जात होती. हा मुद्दा मी बोलवतो तेवढं तुम्ही मध्ये ती पंटी घुसवलीत. चिन्हाच्या बाबतीतच जे मी सांगत होतो तुम्ही मध्येच गडबड करून टाकली माझी, काहीतरी ती लिंक तोडली तुम्ही माझी. दुसरा पण आधी काही काय सांगत होतो, वेगवेगळ्या असे वाद झाले तेव्हा पण त्यांना दिलं नाही, कुणाला चिन्ह कुणाला दिलं नाही. पक्ष दोन्ही काँग्रेस नाही थांबा, आता मध्ये बोलू नका कोणी. आता मधल्या काळामध्ये जेव्हा या वादाची सुरुवात झाली, हे मी परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा बोललो की निवडणूक आयोगाने आम्हाला शपथपत्र सादर करायला सांगितले, प्रतिज्ञापत्र, मग सदस्य संख्या दाखवा. आता त्याच्यामध्ये 4-6 महिने गेले. मधल्या काळामध्ये बातम्या पण अशा आल्या की शिवसेनेने बोगस शपथपत्र दिली. तिथे क्राईम ब्रँचचे पोलीस हे ठिकठिकाणी गेले आणि त्यांची शपथपत्र तपासली आणि त्याच्यामध्ये असत्य असं काहीच नाहीये, ही शपथपत्र योग्य आहेत असाही दाखला त्यांनी दिला. मी तर लोकांना, माझ्या पदाधिकाऱ्यांना घरी बोलून सांगितलं होतं की कागदाची लढाई आहे, कागदाची लढाई आपल्याला कागदाने लढावी लागणार. तुम्हाला पदाधिकाऱ्यांना शपथपत्र द्यावी लागतील. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आपण ती शपथपत्र दाखल केली. त्यांनी सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये ती आम्ही दाखल केली. गठ्ठेच्या गठ्ठे, तेव्हा पाऊस पण होता, त्या पावसामध्ये सुद्धा ट्रेननी आम्हाला तिकडे न्यावे लागले. हे गठ्ठे तिकडे आम्ही जे काही नेऊन दिले ते परत सांगतो, आम्ही आमच्या घरी रद्दी वाढली आणि रद्दीला काय भाव मिळत नाही म्हणून निवडणूक आयोगाकडे नेऊन द्या म्हणून दिलेलं नाही. तर निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र आणि सदस्य संख्या ही दाखवावी लागेल, त्यानुसार आम्ही दाखवली होती. आता एवढं लाखोनी आम्ही सगळा हा उपद्व्याप केल्यानंतर अचानक जर का आता निवडणूक आयोग असं म्हणायला लागला की ते काय चालणार नाही, तुमचे जे निवडून आलेले होते त्यांच्या संख्येनुसार हे पक्ष कोणाचा ठरवला जाईल, ठीक आहे, हरकत नाही. पण ते पात्र आहेत का अपात्र ह्याचा फैसला आधी व्हायला पाहिजे. आणि जर का तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला एवढी मेहनत करायला का लावली, का माझ्या शिवसैनिकांना पदरमोड करायला सांगितली, का 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही आमची प्रतिज्ञापत्र घेतली. जो काही एक त्यांनी सांगितलं की यांनी आमची जी काही कार्यकारिणीची सभा झाली होती, प्रतिनिधी सभा, तिचा तपशील दिलेला नाही, ती आम्ही सीडी सुद्धा दिलेली आहे. आता त्याच्यात त्यांचं म्हणणं की कव्हरिंग लेटरमध्ये ते लिहिलेलं नाहीये. मग कपिल सिब्बलने सांगितलं की तुमच्याकडे जे काही विषय येतात त्याचं गांभीर्य तुम्हाला कळत नाही का, की केवळ तुम्ही कव्हरिंग लेटर वाचून तुमचा निकाल देता, त्याच्या आत पाकिटात काय आहे बघता की नाही. पाकिटामध्ये आम्ही ते दिलेलं आहे आणि ते मला वाटतं क्लिप अरविंद तुम्ही व्हायरल सुद्धा केली. तर हा सगळा विषय बघितल्यानंतर निवडणूक आयोग आत्ताचा जो आहे तो बरखास्त झाला पाहिजे, केला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत, ही माझी शिवसेनेची मागणी आहे. कारण हा निकाल मी मानायला तयार नाही, हा सरळ सरळ अन्याय आहे. आणि काल परवाकडे अमित शहा येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजप युती, ती ही युती नाही, हे चोरलेलं धनुष्यबाण आहे, चोरलेलं धनुष्यबाण आहे. आणि मी तर आव्हान दिलेलं आहे की हे शिवधनुष्य आहे,
जे रावणाला नाही पेललं ते मिंद्यांना काय पेलणार आहे? मिंद्यांना तर पेलणंच शक्य नाहीये. पण त्याच्या मागे जो शिवसेना संपवण्याचा कट आहे, म्हणजे आज शिवसेना नाव आणि चिन्ह हे त्यांना देण्याचा प्रयत्न झालेला आहे. उद्या त्यांच्या ज्या केसेसमुळे ते तिकडे गेले त्या केसेसकडून यांना संपवलं तर शिवसेना संपली. असं जर का दिल्ली शहरांचा डाव असेल तर हा एवढं काही सोपा नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की एक शेवटची आशा सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला आहे. आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध, कालच्या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. उद्या त्याची सुनावणी घ्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे प्रार्थना सुद्धा केलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की त्यावेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी काय असतं ते झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, हे एवढं मला म्हणून सांगायचं होतं. या पलीकडे तुम्हाला काही विचारायचं असेल विचारा. अजिबात होऊ शकत नाही. कारण याच्यामध्ये ज्या वेळेला 2 गटांना मान्यता दिली गेली त्यावेळेला दोन्ही गट आहेत हे मान्य केलं गेलेलं आहे. त्याच्यानुसार त्यांना ते नाव आणि चिन्ह, आम्हाला नाव आणि चिन्ह वेगळं दिलं गेलं. जो प्रश्न होता मूळ नाव आणि चिन्ह हे कोणाचं ते तसं त्यांनी देता कामा नये, तसं ते देऊ शकत नव्हते. ती सगळी खातरजमा केल्याशिवाय आम्ही त्याला चॅलेंज दिलेलं आहे. पण त्या गटाला त्यांनी ते नाव आणि चिन्ह दिलेलं आहे. आमच्या गटाचा आणि त्या गटाचा संबंध नाही. आता 28 तारखेनंतर हे चिन्ह जे आहे ते तेवढीच मुदत राहणार आहे. पक्षाचं नाव देखील तेवढीच मुदत राहणार आहे. तुम्हाला नवीन ठीक आहे चिन्ह ना. आणि नवीन नाव शोधावं. मुळामध्ये पहिल्या प्रथम आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिलेलं आहे. त्याच्यामुळे 2-3 दिवसात ते काय निर्णय देतात हा पण एक महत्वाचा विषय राहील. आणि स्थगिती दिल्यानंतर शेवटी नाव आणि चिन्ह हे आम्हाला सुद्धा आमचं जे आत्ता तात्पुरतं जे काय आहे ते पुढे हे करण्यासाठी मागणी करावीच लागेल. ते त्यांनाही करावी लागेल. त्यांचं जे काय तात्पुरतं नाव आणि चिन्ह आहे ते त्यांच्यासाठी त्यांनाही मागणी करावी लागेल. नाही, या दरम्यानच्या काळात ते अपात्र ठरले तर काय होणार त्यांचं, हा पण प्रश्न आहे. मग ते 40 लोक अपात्र होतील. कार्यालयावरील शिवसेनेच्या कार्यालयावरील दावा सांगितला जाईल. निधीचा जो दावा आहे ना तो ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगावरती केस केली जाईल, खटला भरला जाईल. कारण कोणाच्याही निधीवरती दरोडा घालण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगाला फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी चिन्ह आणि पक्षाचं नाव ठरवण्याचा अधिकार आहे. त्या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाला अधिकार नाही. निवडणुका देशात घेणं हा अधिकार त्यांचा आहे. पक्षांतर्गत लोकशाही जिवंत आहे की नाही हे बघण्याचा अधिकार आहे. पण हे तुझं निवडणूक आयोग म्हणजे काही सुलतान नाहीये. मला शरद पवारांचा तर आलाच होता, ममता बॅनर्जींचा आला होता, नितीश कुमार माझ्याशी बोलतात की जरा माझी चुकामुक झाली. अनेकांचे फोन येत आहेत, मी त्यांच्याशी बोलतोय. आणि मला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आता देशभर पेटेल. कारण आज एका पक्षावरती पाळी आणल्यानंतर उद्या सुद्धा बाकीचे पक्ष याच पद्धतीने ते संपवतील की काय ही भीती नागरिकांच्या मनात आहे. आणि मग देशातली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ती लोकशाही 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीनंतर फक्त 75 वर्षच देशात शिल्लक राहिली होती का असा प्रश्न आपल्याला भावी काळ विचारेल. चुनाव आयोग को बर्खास्त कर देना चाहिए. चुनाव आयोग की नियुक्ति नहीं होनी चाहिए, उसमें भी चुनाव होना चाहिए. अगर चुनाव आयोग जिसको कहा जाता है वो ही अगर उसकी नियुक्ति की जाए तो चुनाव आयोग का है. इसलिए मैं कहता हूं कि वो बर्खास्त करना चाहिए. हमारा विश्वास बिल्कुल नहीं है. इसके पहले भी ईवीएम वगैरह सारी चीजों पर हमने हमारी आशंका जताई थी. आज भी सारे लोग जता रहे हैं. और मैं तो मानता हूं कि इसको तुरंत बर्खास्त करना चाहिए और जो भी सुनवाई है सुप्रीम कोर्ट में होनी चाहिए. आता हिंदी में बात कर रहा हूँ ना, करने दो. बड़ा बयान दिया है. उन्होंने कहा कि पिछली बार हम लोगों ने 42 सीटें जीती थी, अब हमारा टारगेट 48 सीटें जीतने का. पूरे देश में मेरी शुभकामनाएं उनको. वो अमित शाह जी ने कहा 48 सीट तो पूरे देश में है. 48 सीट में उनकी आई तो मेरी शुभकामनाएं उनको. ये देखो जो देश की जनता है ना वो एकदम निस्वार्थीपणाने आणि प्रामाणिकपणाने बघत असते. ह्याच्यामध्ये जर का असे लोकशाहीचं वस्त्रहरण करणारी लोक पुढे येत असतील तर लोक ते मला नाही वाटत त्यांना थारत. कोणी त्यांना मन आहे. त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे
सज्जन व्यक्ती संत आहे, अरे वो तो संत आहे. शकुनी मामा त्यांच्या चुंगलमधून ते फसलेले होते असे त्यांचेच आमदार येऊन आम्हाला सांगत होते. जाऊ द्या. गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये. ते आता त्यांच्या घरी गेलेत तर त्यांच्याबद्दल आता कशाला वाईट बोलू. त्यांना त्यांचं आयुष्य मजेत घालू द्या. नहीं, चुनाव आयोग बर्खास्त कर ऐसे छोड़ देने के लिए मैं नहीं कह रहा हूँ. चुनाव आयोग के भी चुनाव होने चाहिए. जैसे एक न्याय वृंद की हमने बात की, जिस तरीके से सुप्रीम कोर्ट के जज नियुक्त किए जाते हैं उसी तरीके से कुछ एक यंत्रणा होनी चाहिए. मेरी मन की बात कुछ भी मैं करूं नहीं चलेगी, मेरी मर्जी नहीं चलेगी. जो 15 विधायक है और जो व्हिप की जो बात है उसको लेकर कई जो शंका है उसको एक लागनी चाहते हैं. उनका दावा है कि व्हिप लागू होगा. बिल्कुल नहीं होगा, बिल्कुल नहीं होगा. क्योंकि जब से विवाद शुरू हुआ तब चुनाव आयोग ने 2 गुट को मान्यता दी. 2 गुट को अलग अलग नाम दिए गए, अलग अलग चिन्ह दिए गए. और हालांकि जो मैं बात कह रहा हूं कि ऐसे आज तक कभी हुआ नहीं कि जो मूल चिन्ह और जो नाम रहता है वो किसी एक गुट को दिया नहीं गया. जब कांग्रेस में विवाद हुआ था इंदिरा जी के समय पर, उस वक्त भी दोनों गुट को अलग अलग नाम दिए गए थे, अलग अलग चिन्ह दिए गए थे. हमारी अपेक्षा यही थी कि जो चिन्ह हमें दिया है, उनको जो चिन्ह दिया है, जब तक सुप्रीम कोर्ट में फैसला नहीं होता है तब तक चुनाव आयोग अपना निर्णय ना सुनाए. लेकिन अब 2 गुट को उन्होंने मान्यता दी है. हमारा गुट अलग है, उनका अलग है. हमारा नाम और चिन्ह थोड़े दिन के लिए सही मैं मानता हूं, हमने तो उसको चुनौती दी है, उनके पास रहेगा. इसका मतलब ये नहीं कि उनका व्हिप हम पे चलेगा. हम तो अलग, हम तो जहां थे वही है. घर के बाहर वो गए हैं तो वो डिस्क्वालीफाई होने की संभावना अधिक है. कानून के अनुसार जो घटना संविधान में लिखा है उसके अनुसार वो डिस्क्वालीफाई होने की संभावना अधिक है. हमें कोई खतरा नहीं. हे त्यांच्या मनातले जो काही डाकूपणा आहे तो समोर आलेला आहे. कारण दगा त्यांनी दिलेला आहे, मी नाही. मला त्यांनी ढकललेलं आहे. 2014 युती मी नव्हती तोडली, 2014 युती त्यांनी तोडली होती. 2019 सुद्धा 2.5 वर्षाचं एक आमच्यात जो करार झाला, जे मी खुलेआम शपथ घेतली, माझ्या आई वडिलांची शपथ घेतली, त्यानुसार जर झालं असतं तर आज हे सन्मानाने झालं असतं. दगा त्यांनी दिलाय, मी नाही. आणि त्याच्यामुळे ते जे बोलले ज्यांना दगा दिले त्यांना धडा शिकवायचं हे बरोबर आहे. ज्यांनी दगा दिले त्यांना लोक धडा शिकवतील. उसे लेकर भी कहीं ना कहीं सवाल है वो किसके पास रहेगा. शिवसेना शाखा मुंबई में हो या पूरे महाराष्ट्र में हो, उसे लेकर भी एक पहले कल हमने जो चुनौती दी है इलेक्शन कमीशन के निर्णय पर, वो देखना महत्वपूर्ण रहेगा. और इसके ऊपर जैसे मैंने कहा कि चुनाव आयोग जो है वो सिर्फ और सिर्फ इलेक्शन सिंबल के लिए ही उनका अधिकार सीमित है. बाकी प्रॉपर्टी हो या फंड हो उसके ऊपर उनका अधिकार नहीं. अगर वो कोशिश करेंगे तो उनको केस की जाएगी चुनाव आयोग पर. एक मिनिटाचं राहा. एक राजकीय विश्लेषण असं केलं जातं की 2019 मध्ये तुम्ही मोदी शहांशी राजकीय शत्रुत्व घेतलं, काँग्रेस एनसीपी बरोबर गेला, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाला, त्याची मोठी राजकीय किंमत तुम्हाला मोजावी लागली. हे तुम्हाला वाटत असेल, पण कदाचित उद्याचा जो काय काळ आहे त्याच्यामध्ये यांचे चेहरे तर कळले, मुखवटे तर कळले. ज्यांना 25-30 वर्ष आम्ही आपलं म्हणून जपलं, अगदी मोदी आणि शहाना सुद्धा ज्या शिवसेना प्रमुखांनी वाचवलं, त्यांची नियत ही लोकांना कळावी, त्याच्यासाठी तरी घडलं असेल की हे काय आहे, खरं हिंदुत्व काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणूनच कदाचित या घटना घडल्या असतील. बीएमसी तो अभी है कहाँ, बीएमसी तो विसर्जित हुई है. और बीएमसी हो या विधानसभा हो, विधानसभा में ठीक है थोड़े दिन के लिए मान सकता हूं जब तक वो निकाल नहीं आता. लेकिन बीएमसी में आज कोई पार्षद है ही नहीं, तो किस आधार पर आप चुनाव के लिए पार्टी के लिए ऑफिस देंगे. संख्या पर दिए जाते हैं ना, संख्या पर दिए जाते हैं. तो आज पार्षद ही नहीं है तो बीएमसी का ऑफिस क्यों दिया जाए उनको. अगर वो भी देंगे तो गुनाह होगा वो. क्योंकि क्या आधार क्या है इनके पास. भले वो कहते हैं कि आज ठीक है, मैं मानता हूं कि कुछ विधायक और हमारे सांसद उनके पास है, लेकिन आज के वो सांसद और विधायक है, कारपोरेटर्स कहाँ है.
तो उनके आसपास उनको जगह अगर देते हैं ठीक है, क्योंकि उनके पास पार्षद नहीं है, पार्षद ही नहीं है, इसलिए तो ऑफिस सील किए गए हैं। तो सील इनके लिए खोलेंगे वो। एक सवाल मेरे सवाल दो है बेसिकली। पहला सवाल ये है कि जो हुआ है हाल फिलहाल में चुनाव आयोग का, आप मानते हैं क्या इसको मान लिया जाए कि इमरजेंसी लग गई, आप 2024 के बाद या जो भी होगा, जो भी रिजल्ट आएगा, तब आप मानेंगे कि इमरजेंसी के हालात आ गए? पहला सवाल। देखो मुझे अभी पता नहीं, क्योंकि मैं पता नहीं बोल रहा हूँ किस बारे में बता रहा हूँ आपको, क्योंकि मैं अभी पिछले 1-2 घंटे से आपने देखा जब से आया हूँ यहीं पे हूँ। लेकिन मुझे खबर मिली है और आपके माध्यम से शायद दिखाई गई हो, तो आप कंफर्म करिए कि छत्तीसगढ़ में कुछ ईडी वगैरह की रेड हुई है, उनके मुख्यमंत्री के निवास स्थान पर भी हुई है। तो ये कौन सा प्रजातंत्र है? ये कौन सा प्रजातंत्र है? अच्छा, वैसे अगर देखा जाए तो यूएस में उनके प्रेसिडेंट के ऊपर भी रेड पड़ी थी। तो इतनी डेमोक्रेसी क्या आपको मंजूर है? अगर डेमोक्रेसी आप मानते हैं और इसमें डेमोक्रेसी का हिस्सा मानते हैं, तो फिर यूएस की डेमोक्रेसी आपको मंजूर है क्या? और नहीं है तो फिर इसको तानाशाही कहना चाहिए क्या? सर, पिछले 3 दिनों में आप तमाम अपने कार्यकर्ताओं से मिले, पार्टी लीडरशिप ने भी आपके साथ खड़े हुए हैं, चुनाव चिन्ह जाना, पार्टी का नाम जाना, गया नहीं है, चुराया है। एक सेंस आपने फील करने की कोशिश की होगी कि डैमेज क्या आपको एक लीडर के तौर पे डैमेज होता हुआ यहाँ पर चुनावों को ध्यान में रखकर या आपने जनता के बीच में जाने को लेकर एक हल्का सा एक डर, एक जहन में किसी भी तरह का कोई ख्याल इस तरह का आपको अभी तक देखने के लिए नहीं, डर तो जरूर हुआ, क्योंकि जिन लोगों को हमने अपना माना, मित्र तो ठीक है, वो मित्र तो थे ही नहीं, लेकिन हमने हमारे परिवार के लोगों को जैसे हम संभालते वैसे हमने संभालने की कोशिश की। उन्होंने अपनी जो कहते हैं कि राजनीति में मां शिवसेना, उसकी हत्या करी, उसका दर्द जरूर है। हत्यारा कोई और नहीं, वो हमारे घर का ही निकला, वही हमें दर्द है। और उसको उसी को सुपारी दी गई, उसका हमें दर्द महाविकास आघाडीसोबत जाणार असेल तर आम्ही पुन्हा एकदा ठीक आहे, त्यांच्याशी बोलून ना मी। हा, या सगळ्या घटना घडत असताना राज्यातल्या शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी काही दौरा किंवा काही जरूर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मगाशी सगळे माझे राज्यातले पदाधिकारी आले होते आणि त्यांच्या समोर पहिले आमच्या ज्या काही टीम्स आहेत, त्या टीम्स आता 25 तारखेपासून राज्यात पूर्ण गावोगावी जातील, शिवसैनिकांशी संवाद साधतील। माझ्या सुद्धा सभा आता पहिली 5 तारखेची सभा जाहीर होईल, त्याच्यानंतरची सभा जाहीर होतील आणि मी सुद्धा फिरणार आहे, राज्यामध्ये सभा घेणार आहे। आणि साहजिकच आहे, ज्या लोकांना हे पटलेलं नाहीये, असे असंख्य लोक ज्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, त्यांचे ते फोन करून सांगतायत। विशेष म्हणजे अमराठी लोक याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये काही मुस्लिम लोक आहेत, त्याच्यात काही ख्रिश्चन लोक आहेत। हे सगळे लोक आज जे काही घडतंय हे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं मला येऊन भेटून किंवा फोनवरती मेसेज करून सांगतात। तर त्या सगळ्यांना मी संपर्कात मी त्यांच्या आहे आणि प्रत्यक्ष सुद्धा बाहेर पडणार। सामान्य शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत, मात्र ते आक्रमक आहे, पण आपण कुठेतरी त्यांना थांबवत आहेत, त्यामुळे ते शांत आहेत असं देखील बोललं जात आहे। त्यांचा प्रयत्न हाच आहे की देशात अराजक आणायचा, शांततेने चाललेला हा जो काही देश आहे त्याच्यामध्ये एकमेकाला लढवत ठेवायचं आणि आपली पोळी भाजायची, हा ज्यांचा प्रयत्न आहे तो प्रयत्न मला साध्य होऊ द्यायचा नाही। मला आता लोकांना हेच विचारायचं की जी शिवसेना आणि तुम्ही जे म्हणाला ठाकरे, आता त्यांनी बाळासाहेबांचं नाव आणि चेहरा वापरतायत, तो काढण्याची हिंमत दाखवावी आणि स्वतःच्या वडिलांचं किंवा स्वतःच्या नावाने शिवसेना चालून दाखवावी। त्यांनी ठाकरे नाव काढावं, या शिवसेना घेताय ना, तुमचं स्वतःचं नाव तिकडे पक्षप्रमुख म्हणून किंवा शिवसेना प्रमुख म्हणून लावा किंवा तुमच्या वडिलांचं नाव लावा आणि शिवसेना चालवा। माझं आव्हान आहे त्यांना, माझ्या वडिलांचं नाव चोरण्यापेक्षा स्वतःच्या वडिलांचं नाव लावा, स्वतःचा चेहरा लावा आणि लोकांच्या समोर या, लोक काय विचारतात बघा। खरं म्हणजे शिवसेना कोणाची हे दसऱ्याच्या दिवशीच जाहीर झालं होतं, ज्या पद्धतीने शिवतीर्थावरती शिवसेनेचा मेळावा झाला आणि जो विकतचा मेळावा तिकडे झाला ज्याचा हिशोब अजून येणं बाकी आहे बीकेसीला, तिथून लोक कशी उठून गेली, त्याच्यानंतर तुम्हीच दाखवताय त्यांच्या सभा कशा रिकाम्या खुर्च्या पडतायत, लोक कशी उठून जात आहेत, तर हे पुरेच आहे, बोलकं चित्र आहे। शाखा म्हणजे ऐका, एक मिनिट ती
ती एक कुठल्या तरी यांची विकासकाची जाहिरात होती. घर म्हणजे केवळ 4 भिंती नाही, तसंच आहे ते. केवळ मुंबई नाही, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश वाचवायचा आहे. आगामी काळामध्ये नाही, मला म्हणजे मी सगळ्यांना आपल्याला म्हणून म्हटलं की मला म्हणजे प्रत्येक नागरिकाने हा विचार केला पाहिजे की मला आता देश वाचवायचा आहे. भविष्यामध्ये तुम्ही या संदर्भात काही रणनीती आखताय? ठीक आहे ना, भविष्य बघणाऱ्यातलं मी नाहीये. मी जे आहे वर्तमान त्याच्याप्रमाणे चालतो. वर्तमानपत्र चालवतो, त्याच्यामुळे भविष्यपत्र नाही चालवतो तुम्ही. चला, मला वाटतं धन्यवाद सगळ्यांना. तर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. निकाल बरखास्त करायला हवा अशी त्यांनी मागणी केली आहे. निवडणूक आयोगाचा निकाल हा अयोग्य आहे असं म्हणत त्यांनी आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेतली आणि आता उद्या सुनावणी काय होते, सर्वोच्च न्यायालय आता याबाबतीत काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं असेल असं म्हणालेत. सोबतच माझ्या वडिलांचं नाव बाजूला ठेवा आणि स्वतःचं नाव घेऊन निवडणूक लढवून दाखवा, स्वतःच्या नावानं पक्ष चालवून दाखवावा असं सुद्धा त्यांनी शिंदे गटाला म्हटलंय. एक महत्वाची बातमी, मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या ऑफिसच्या ताब्यावरून राडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर मुंबई महापालिकेत राडाची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसैनिक ठाकरे समर्थक भिडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. बीएमसी ऑफिसमध्ये ठाकरे समर्थकांकडून शिंदेकडून ताबा घेण्याची शक्यता आहे आणि आता या शक्यतेनं ठाकरे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर बीएमसी बाहेर आता पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय. सेनेकडून ऑफिसचा ताबा घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता एकच राडा होण्याची शक्यता आहे आणि या राड्याला आवरण्यासाठी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विशाल पाटील, काय सविस्तर माहिती? बीएमसी ऑफिसमध्ये आता राडा होण्याची शक्यता आहे, पोलिसांचा बंदोबस्त, काय सविस्तर अपडेट? राखी, महानगरपालिकेच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि हा बंदोबस्त या कारणासाठी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यामुळे आता ठाकरे गटाकडनं जी कार्यालय आहेत हे वाचवण्याचं काम केलं जात आहे. आपल्याला माहिती आहे विधान भवनातलं कार्यालय जे आहे हे शिंदे गटानं म्हणजे शिवसेनेनं आता ठाकरे गटाकडनं ताब्यात घेतलेलं आहे आणि महानगरपालिकेत जे शिवसेनेचं कार्यालय आहे या कार्यालयावरती सुद्धा शिंदे गटाकडनं हा दावा केला जाऊ शकतो आणि हा दावा केला जाऊ नये म्हणूनच ठाकरे गटातील माजी महापौर नगरसेविका ज्या आहेत त्या आता या कार्यालयाच्या बाहेर सकाळपासून बसलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे जास्त नगरसेवक आहेत, त्यामुळे शिंदे गटाला एक जागा त्यांना देण्यात यावी, मात्र कार्यालय छोटं देण्यात यावं, आमच्याकडे नगरसेवक जास्त आहेत, त्या तुलनेत हे कार्यालय आमच्याकडेच राहावं अशी मागणी जी आहे ती ठाकरे गटातील आता नगरसेविकांची आणि माजी महापौरांची आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सकाळपासूनच हे माजी महापौर आणि ठाकरे गटातील नगरसेविका ज्या आहेत त्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेल्या आहेत. या ठिकाणी जर कोणी आलं तर आम्ही त्यांना या कार्यालयात सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या नगरसेविकांकडनं घेण्यात आलेली आहे. त्यामुळे जर शिंदे गटातील काही नगरसेवक किंवा काही महत्वाचे पदाधिकारी जर महानगरपालिकेत आले तर या ठिकाणी राडा होण्याची दाट शक्यता आहे आणि कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याच्यासाठी पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त महानगरपालिकेच्या आवारात आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.